बाई उठलं सुटलं गावात जायचं त्या पोरीचं. मला हे नोकरी पण जायचं होतं. हे काय म्हटलं मला लग्न झाल्यावर शिकवत काय कशाच काय लग्न झालं कसं स्वप्नांचं पाणी. बस ना बाई बस. अगं शाळेत गेलतो हिच्या ते वह्या पुस्तकांची लिस्ट आणायला. आता शाळा चालू होईल ना. काय करते चेहरा गुम पडलाय? काय नाही असंच चेहरा काय पण पडलाय. तुम्हाला माहित नाही का रोज रोज त्याच गोष्टी सांगायच्या का सांगा बर. काय झालं सांगितल्याशिवाय कळणार? मलाही नोकरीला जायचंय. मी म्हंटल ना तुम्ही काय म्हंटल लग्न झालं का तू जाऊ शकतो शिकवतो बोलला का नाही तुम्ही? एकतर माझ्या बाप शिकवत होता मला. तुम्हालाच लय लग्नाची घाई होते आम्ही बघल हे कर. आता तर तुम्ही त्याचं नावही घेत नाही काहीच नाही. अगं मी कुठं नाही म्हणलो पण आता आपली पोरगी शिकन की तुझं स्वप्न हे पोरगी मोठी करील की? माझी पोरगी मोठी होईल्यावर नोकरी करणार म्हणजे माझं स्वप्न असंच पाण्यात जाणार नाही का? काय बोलताय तुम्हाला कळतंय का जरा तर? बघा बाकीच्या पण बाया जातात ना नोकरीला. तुम्ही जरा थोडी मदत करा मला. मी माझंही काय अजून चांगलं होईल आपलं माहितीये का? तुम्हाला बाहेर कुठेच कामाला जाऊ देणार नाही. आणि हिच्या पण शिक्षणाला पैसे होतील हे चांगल्या नोकरीला लागेल. हा विचार का नाही येत तुम्हाला? तुम्ही म्हणूनच मी काय बोलत नसते तुम्हाला. बरं जाऊ दे नाराज नको. तुला शिकायचंय ना शिकून नोकरी करायची ना तुला नोकरी. बरं जाऊ दे काय असं शिक्षणाचा खर्च मी करतो. कष्ट करून इकडे आता दोघांचा बी खर्च मी करतो. पहिले हिचं व्हायचं आता तुझा करतो. हो आज तुम्ही मला खर्च केला तर मी उद्या तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाही. माहितीये का नाही? कोणासाठी करणार आहे? आपल्या तिघांसाठीच करणार आहे का? मी माझ्या आई वडिलांना लिहून देणार आहे का शेजारच्यांना लिहून देणार आहे? आपल्या कुटुंबासाठीच करणार आहे का नाही सांगा बरं. चालते तू शिक्षण घे पुढं आणि चांगल्या नोकरीला लाग. माझं काय मला फक्त रात्रंदिवस काम करावं लागेल. तू नोकरीला लागूस तर फक्त 6 महिने लय दिवस नाही फक्त 6 महिने. चालतंय करतो मी तुझ्या सगळं शिक्षणाचा खर्च. फक्त नाराज नको. नाही नाही तुम्ही किती चांगले हो. चल चल बाळा चला ना जेवायला. हा होय ऐका की मी काय म्हणते आज तर मला सुट्टी आहे ना. बरं मग जाऊन कुठतरी फिरायला. लय दिवस झाला आपण फिरायलाच नाही गेलो कुठे. कधीतरी सुट्टी असती त्या दिवशी आराम करायचं असतं. सारखं आपल्याला फिरायला चला फिरायला चला फिरायला चला फिरायला चला. काय आमच्या पूर्वजांची पेंड आहे का? कधी तुम्हाला फिरायला चला म्हणून कधी तुम्ही निघून लय टणकलात तवा. चांगलं विचारते मी चला फिरायला. किती गोडीत बोलली मी. तर माणसाने प्रश्नाचं उत्तर असं गोडीत दिलं तर किती बरं वाटतं बरं माणसाला. नाही नाही पण नको फिरायला जरा लाचीचं आराम करू. अरे मेवणे वा 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 काय म्हणता? कसं बरं चाललंय? चाललंय बाबर नाही राहू दे राहू दे. ये बस. नाही बरं बरं मी तुम्हाला आलायस बोल काय म्हणतो? काय नाही जरा काम होतं तुमच्याकडे. काय रे दादा? थोडी पैसे लागत होते. वाटलं पैसे कशाला? ते काय ना तुझ्या वहिनीला शिकायचंय पुढं नोकरी करणार ती. तिच्या शिक्षणासाठी लागत आहेत थोडेफार. अरे काय वेळ बेड लागला काय तुला? बायकोला कुठं शिकवतो आता? हे शिकायचे वय आहे का तिचं? नाही दाजी तिची इच्छा आहे आणि हाय हुशार बी आणि नोकरीला बी लागेल ती. अरे बाबा इच्छा बिच्छा प्रत्येकाची असते म्हणून काय लगेच शिकवायचं का? आणि पोरगी कुठे आहे बारकी? तिचं बी चालू आहे शिक्षण. मग तिला शिकव. तिला मोठी कर. कलेक्टर कर तिला. बायकोला शिकवशील वेल कलेक्टर आणि तुझ्याच मानगुटीवर बसेल. नाही तशी नाही ती हो स्वभाव नाही. तुम्हाला फक्त पैसे द्यायचे तेवढ्या पंचायती कशाला करता वहिनीच्या? आणि शिकवण ना ते पुरीला बी शिकवण बायकोला बी शिकवण चांगलं होईल ना तेवढं त्याचं. अरे पण काही गरज आहे का आता? तो नाही शिकला म्हणून म्हणतोय त्यो. आता मी तर काय शिकलो आहे दोघं मिळून काहीतरी काम धंदा करायचा. काहीतरी आपलं दुकान बिकान टाकायचं. वडापावचा गाडा टाकायचा. त्याच्यावर लोक बंगले बांधायलेत आणि तुम्ही चालली शिकायला. तिची इच्छा आहे म्हणून. आता बऱ्याचशांची इच्छा नसती पण ऐका तिला ना. शिक्षणाची आवड आहे. द्या ना त्याला किती लागतात तेवढे किती पाहिजे? आहेत ना आपल्याकडे. 20,000 रुपये पाहिजे. द्या हा ना. आहे का कॅश घरात? नाही मग काय कांदे आणायला चालली का? ऐक ना दाद्या चल चहा घेऊस तर तुझे दाजी एटीएम मधून काढून आणते. चल लवकर या दाजी. मला जरा लवकर जायचं. जा जेवण करून जा आता. आलाय तर नाही नको. स्वयंपाक कर ग. हा हा चल. अगं आवरलं का नाही अश्विनी? अगं तुला उशीर होईल परत जायला. हो हो आवरलं. बरं मी काय म्हणते तुम्ही नाही का
वेळेवरती जेवण वगैरे करा आणि हिच्याकडे ही लक्ष द्या काय अगं तू नको काळजी करू घरची, हिच्याकडे मी लक्ष देतो, तुझी कमी भासून देणार, पण तू व्यवस्थित शिका. हो मी व्यवस्थित शिकते, माझी नका काळजी करू. मम्मी आ. तू गेला मला करमायचं नाही ना ग. नाही नाही तसं नाही, मी येत जाईल ना अधून मधून, असं नको करू. बाळा जाऊ दे, मम्मीला शिकायचंय, शिकून नोकरीला लागणार आहे मम्मी, मग आपलं तर चांगलं होईल ना. आणि तुला बी शिकायचंय मम्मी सारखं हुशार व्हायचंय. मलाही करमणार नाही, पण आपल्याला मला नाही का नोकरी करायची बाळा, म्हणून नाही का. तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या नोकरीसाठी पैसे पाहिजे का नाही आपल्याकडं. अगं मी हाय खंबर, तू नको रडू, असं रडक तोंड करून जायचं नाही बघ, मग मला बी करमायचं. नाही नाही रडक कशाला करते. सगळं लक्ष अभ्यासाकडे द्यायचं, आमची नको काळजी करू, व्यवस्थित शिक. हा आणि काय पैसे लागले मला फोन करीत जा, नाही तर मी येत जाईन तुला भेटायला तिकडे. हो हा आणि उन्हात जाऊ नका नाही काय. पप्पांना काही लागलं हे ते सांगायचं, घरात कोणाला घ्यायचं नाही, मी गेले ना अगं, काय. नको काळजी करू, मी आहे ना. बस चला गाडी किती. अधून मधून यायची ना तू. हो अधून मधून येईल. बस असं रडल्यावर जाऊशी वाटन का तिला. हा हा राहूशी वाटन का घरी. बरं चला पटकन. चल चल आता, घराची नको काळजी करू, मी आहे. हा हॅलो. अरे 10 वेळा झाला ना, आज देतो उद्या देतो. अरे पैसे नेताना काय यावा येतात, हातापाया पडतात, आणि मग लाज वाटत नाही का तुम्हाला. ते आणून दे पहिले. ती गाय उचल्या तुझ्या दारातली, हा परत सांगितलं नाही म्हणशील. हा वाट पाहतोय, संध्याकाळपर्यंत आला पाहिजे, सकाळी गाय उचलीत असतो तुझी. नमस्कार भाऊ. नमस्ते. मुलगा म्हणतो थोडे पैसे लागत होते. अजून तुझं झालंच नाही काम. नाही आता शिक्षण पूर्ण झालंय, आता नोकरीला लागेल. यायला काय यार मूर्खपणाची कामं सगळी करताय तुम्ही. पण तुला आता पहिले पैसे आहेत द्या ना. हा लिहून ठेवलं मी. 50,000 हा लिहून ठेवलेले. देशील कशावर, जर त्या बायाने जर नाही म्हणली आणि मग काय करणार. नाही. तुला आहे का शेतीवाडी आहे का, कशावर तुझं कशाचे घ्यायचे पैसे. नाही ती आता ती म्हणली नोकरीला लागली की सगळं तुम्ही काय घेतलं. पहिले वाटलं मी तुमचे देऊन टाकेन, 1 रुपया नाही ठेवणार मी कोणाचा. पैसे देतो, पण मग ते घराची कागदपत्र आणून द्यायचे आणि सहाय्य करायचे. नाही मी देऊन टाकतो ना. हातावर मला किती लागते. 30,000 रुपये. हातावर पैसे दिले आणि तुम्ही नाही दिले, नाही मग परत पोलीस स्टेशनला सावकारी करते, अमुक करते, तमुक करते, आहे की नाही. नाही विश्वास आहे ना तुम्हाला माझे. अरे विश्वास आहे, ठीक आहे. आता चला भाऊ, तुझं चांगलं काय आहे, शिकवायचे म्हणतोय. आता काय झालंच का म्हणलं, आता ह्या 2 महिन्यात नोकरी लागून जाईल तिला. मागते 30,000. हा हम्म ते कसली तरी फी भरायची तिला. हम्म काय माहिती मला काय कळते कसली फी. लय उपकार आहे बापू. चल चल. आणि ती परत 40 आहे ना, घराची कागदपत्र घेऊन ये. हा चालतंय. येऊ का. हा ठीक आहे. कळत बी नाही यांचं. पोरगी सोन्यासारखी, तिला शिकवायचं, बायकोला शिकवायचे, ना ते कलेक्टर व्हायची, हो मोठा व्हायचा. नको ती स्वप्न गळ्यात. ए वाढ झालं काय जेवायचं. वर्ष झालं फोन उचली. ऑफिस पप्पा हा बाई. का चिंतेत बसलाय. काय नाही बाई बसलोय. मम्मीची आठवण येते ना. नाही मम्मीची आठवण येते, तुला नाही येत का बाळा. येते पण मम्मीने फोन पण नाही केला नाही एकदा पण. अगं मग तेच विचार करीत बसलो होतो, कामाचा जरा जास्त व्याप असेल ना, आता ऑफिस मध्ये नसते फोन उचलता येत. वर्ष झालं ना, आता आली बी नाही. मग आपण जायचं भेटायला. आपण जायचं. हा हा जाऊ, पण आपल्याला भेटेन का नाही आता कामात असल्यावर. भेटेन की, त्याला काय झालं. उलट आपण गेलो किती खुशी आहे ना मम्मी. हा तुला बघून मला बघून. मग जाऊ आपण. हा तिला ना डायरेक्ट आपण असं हे करू, डायरेक्ट जाऊन भेटू, म्हणजे तिला चेहऱ्यावरची खुशी बघू आपण तिची. म्हणजे तिला बघणं बी होईन आणि तिला इकडे यायची चक्कर बी वाचन. बर चल जाऊ आपण. मग मॅडम कसं काय जॉब वगैरे कसं काय. सर्व व्यवस्थित आहे तुमच्या कृपेने. तुम्ही नसता जॉब लावला. आमची कुठली कृपा, कोणाला तरी लावायचंच होतं ना कामाला, ते लावलं नाही. तुम्हाला. माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं नाही का, ते तुम्ही पूर्ण केलं. खरंच तुमचे आभार. कसे मला हे करावं तेच नाहीत कळस. एक माझं कर्तव्य म्हणून की बाबा मला तुझा स्वभाव आवडला म्हणून ह्या हिशोबाने पण लावलं कामाला. हो
बरं पुढचं काय विचार? काही नाही, आता नोकरीच करायची. घरामध्ये बाकी कोण कोण आहे तुमच्या? काही. अच्छा, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये का? हो. फॅमिलीमध्ये मी एकटीच आहे आणि आई वडील आहेत. एक विचारू, काय सर? लग्नाचं काय विचार? लग्नाचं अजून 2 वर्ष तर नाही करणार. म्हणजे डायरेक्ट विचारतोय मी, एक नाही. मला बोलावं वाटलं म्हणून नाही नाही, बोला ना, बिनधास्त बोला, काही विषय नाही. 2 वर्ष अजून नाही. मी आता बरेच दिवस झाले माझ्या पण मनातली एक खंत आहे. काय सर? म्हणजे जशी तू आल्यापासून आहे ना, की मला एक वेगळंच म्हणजे नाही का वाटतं की मला आपलंच कुणी असावं, म्हणून मी अच्छा. डायरेक्ट विचारतो म्हणजे सर, तुला माझ्याबद्दल काय वाटतं. मला तुमचं लग्न नाही झालं अजून? नाही झालं. अच्छा, बरं. तुझा काय विचार? माझा का? बघू ना, पण बरं तसं तू पण माझी सगळी परिस्थिती पाहिलेली आहे, घर आहे, दार आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे. तुला काय वाटतं? काय ते भिकारी बसे नोकरीसाठी 6 महिने त्याने काढले. मला वाटते लग्न करावं का? काय कमी आहे? जाऊ दे. हो सर, तुम्ही एवढं केले माझ्यासाठी, जॉब दिले मला, माझी काळजी करता, काही नाही असेल ते बघता, आणि तुमच्याशी लग्न करायला मला म्हणजे काहीच नाही, भीती नाही कशाची, पण मला फक्त थोडा वेळ द्या. मी माझ्या फॅमिली नाही एवढी घाई काही नाही. तुझ्या फॅमिलीचा पण तू विचार घे आणि मग मला कळव. बरं तुला फिरायला आवडतं का? हो. आज सुट्टी आहे, तुला पण सुट्टी आहे, मला पण सुट्टी आहे, संडे आज. मग बाहेर फिरायला गेलं चालेल ना? हो, छान आहे. हो, जाऊ ना आपण. चालतंय. तुला काय आवडतं ज्या म्हणजे तुझ्या आणि माझी एक जवळीक येईल या हेतून तुला बोलतोय मी. चालतंय, चालायचं मग? थांबा ना थोडा वेळ. थांबा, तुला काय बोलायचंय का? काय बोलू नको, आताच नको बोलू. भावळटेच का तू? काही नाही. हो, चला सर. चल. मी पण बराच दिवस झाला म्हणून बोललो होतो नाही का, जावं कुठतरी फिरायला. चला, योग आलाय तुमच्या नादाने त्याच्या. सर ना, मी खरं सांगू का, तुम्ही ना मला खूप आवडता, पण मी सांगायला एवढा वेळ घेतला. चल, जेवण वगैरे खूप मस्त एन्जॉय. कुठे फिरायला जायचं? तू म्हणशील का? मला काय माहित नाही ना इथलं, तुम्हालाच माहित असं. ठीक आहे, चांगलं एखादं थंड हवेचं जाऊ. बस मग मी येतो. अश्विनी, तुम्ही कशाला इथं आला? अरे काय भिकाऱ्यागत अवतार घेऊन आलाय, तुम्हाला कळतं का? किती मोठे साहेब आहेत ते माझे. मूर्ख. सर, हे ना गावाकडचे आहेत. मी आलीच गावाकडचे आहेत. हो. तुम्ही कशी काय इकडे आले? काय काम होतं का या गावामध्ये? काय काम होतं ना काम? हा, ते कसं आहे, मोठे साहेब आहेत, त्यांना असलं गावंढाळ लोखंड आहेत आवडीत, त्यामुळं. काय काम आहे का? नाही, चला आपण निघू, तुम्हाला नंतर भेटेल मी. मम्मी येईन का महागारी? म्हणली पण मम्मीने आपल्याला ओळखलं पण नाही. मम्मी म्हणली की गावाकडली आहेत, आणि तुम्ही तर म्हणला होतात ना मम्मी तुला ओळखीन, मम्मी असं करीन तसं करीन. मग काय केलं? मोठे साहेब होते ना, मोठे साहेब म्हणलं काय असतं म्हणून मम्मीने ओळख दिली नसं. आल्यावर बोला की बघू, तिची वाट बघू येते म्हणले. किती वेळ लागतो काय माहिती. भूक लय लागली पण मला बी लागली की भूक. मम्मीला पाहून माझी सगळी भूक उडून गेली. आले बघ ना. मूर्ख माणसा, कळतं का काही तुम्हाला? कुणी यायला सांगितलं होतं तुम्हाला दोघांना इकडं? होय का? तू मग का म्हणून नाही आली आमच्याकडे? अगं वर्ष झालं तू भेटली पण नाही तुम्हाला आम्हाला, कळतं का? अशानं माझी नोकरी जाईल ना. नोकरी जाणे ही अशी नोकरी करते की तू हातात कशी? धरून. हातात हात तुला धरून काय वाटतं म्हणजे मला काही कळत नाही? काय कळत नाही म्हणजे? मी हातात हात धरला म्हणून काय झालं? चालतंय इथं, गावाकडे नाही चालत. फोन बी उचलत नाही तू.
अगं फोन. माग कोण आहे नाही, नवरा आहे, पोरगी आहे, त्याचं काही नाही का तुला? नवरा आणि पोरगी तेच बघत बसू का मी आता? मला आता काय- तुमच्याशी काय घेणं देणं नाही, फक्त मी माझी काय नोकरी. घेणं नाही? हो अगं काही नाही केलं तुझ्यासाठी, राबलो, एवढे कष्ट केले, हं? रक्ताचं पाणी केलं मी तुझ्या शिक्षणासाठी, तुला नोकरीला लावलं. हो, जास्त बोलू नका आणि उळू नका, कळलं का? जे तुमच्या शिक्षणाला खर्च झालाय ना ते तुमच्या तोंडावर फेकून देईल पैसे, कळलं का? किती झाले, किती खर्च केलं मला ते सांगा अगोदर. ते घर बी घाण ठेवलंय का मी सावकाराकडे, रस्त्यावर आलोय मी पार. बरं ठीक आहे, तुमच्यासाठी एखादा प्लॉट घेऊन देते, कळलं? पण रडू नका आणि इथे मला 4 वेळेस डिस्टर्ब करायला यायचं नाही, कळलं का? तुमच्या माहितीसाठी सांगते. कळलं मला किती बदलली तू, किती बदलले म्हणजे? कळलं म्हणजे नवऱ्याचं काही घेणं देणं नाही. तुला तुझे साहेब लोक चांगली, हो तुझी नोकरी चांगली. हो, ते माझी किती काळजी करतात माहितीये का? नको जे जे पाहिजे ना पाहिजे सर्व गोष्टी मला विचारत असतात मला रोज, काय नको काय नको. तुम्ही काय माझी काळजी करत होते का? अजून एवढी मोठी नोकरी दिली, 80,000 रुपये पेमेंट आहे अगं मला. मी शिकवलं म्हणून तू नोकरीला लागली. मग तुमचे मी पैसे जर तुला देते ना. नोकरीला पाठवलं आवाज तर तू झालं चढवायचा असतं नाही, का? आवाज चढवायचा नाही, हा, आवाज आवाज खाली चढवायचा करायचं, कळलं का? आवाज खाली करायचा आणि भिकाऱ्यानं निघायचीच ना, अजिबात माती थांबायचं खाल्ली, नाही तुला इथून. शिकवलं काय माहिती? माती खाल्ली. शिकवलं नसतं तू आज राहिली असती व्यवस्थित, अशी बदलली नसती. मम्मी तुला काही लाज वाटू दे, ए, नुसतं साहेब साहेबच करते काय? काय बोलती? असं काय नाही बोलते? बोलायचं काय? नीटच बोलते. काय बोलतीस तू? तुला कळतंय का काय बोलायचं? मला कळतंय. जास्त बोलू नको, शांत मला बस. कळतंय, पण तुला कळतंय का काय करते तू? काय केलं मी? काय केलं म्हणजे जे काय करते ते केलं? चांगल्यासाठीच करते. आणलं ना शिकून इथं असं बोलायचं. अगं ते लहान हे शिकवलं पुरीला ना कळतंय, तुम्ही? लहान पुरीला करतंय, तू माती खाऊ राहिली. हो, माती तुला खाऊ कळा ना. पप्पा मम्मीचं नाव वेगळंच चाललंय. आय, अगं दिसतंय बाळा मला, जाऊ दे, कोण कोणाचं नसतंय. मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही नाही शिकवायचं, कळलं? अगं मम्मी तू ना तुझ्या नवऱ्याला आणि लेकराला विसरती, एवढं ध्यानात ठेव. माझं लेकरू असतं ना आणि माझा नवरा असताना अशी 4 चौघात माझ्या इथं घालवलीच नसती तुम्ही काय, आणि असं बोललेच नसते, कोणावर संशय नसता घेतला. माझं काही नाही, अगं पण काय- आता काय घालवली? मला वर्ष नाही झाली राहायचं भेटायला नाही आली, फोन उचलत नाही, पोरीला तुझी आठवण येते म्हणून घेऊन आलो. मी चांगल्यासाठी चालते, पण आता ना मी माझा निर्णय घेईल काय करायचं काय नाही. ती आजपासून तू माझी मुलगी नाही आणि तुम्ही माझा नवरा नाही, मी ओळखत नाही, काय कळलं का? एक सेकंड, हॅलो, हा सर बोला ना. हो हो, ते गावाकडचे लोक आहेत ना, त्यांच्याशी बोलते मी जरा. कसं आहे, ते कामासाठी आले होते ना. हो हो, हा का? हो हो, आलेच. बघितलं का किती काळजी करतात, त्यामुळे तुम्ही माझ्या लाईफ मध्ये ना. नका काळजी थांबू. करणारे भेटले ना तुला, मी हो. काळजी करीत नव्हतो. 4 टाइम ते शिळे तुकडे खायचे, 4 टाइम कवा अगं डाळीची जगली भाजी त्याच्यावर खायची, तू. काय जगली ते सारखं त्याच्यावर. शेतातलं काम करायचं. शी दे. बावळटवाणी कुठलं तर. बाळा, आणि तुम्ही जावा इथून, पटकन ते जावा नको बरं सांगू का? आम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू, तुला आमची अडचण नाही होऊन देणार. चल आम्हाला काय करायचं ना आम्ही आमच्या मनाने करू. जाऊ ए, दे. आपली निघ. मम्मी नाही राहिली ती. हा निघणारच आहे. हो, तुझी रक्ताचं रक्त रक्तावत जातं काय, कितीही मी जीव लावला ना तरी तू काय नाही इकडे जीव जा. लावला, काय जीव लावला? एवढी लहानाची जास्त बोलते तुम्ही, जावा बरं का माझ्या माझ्या डोक्यासमोर. पोरीला खवळायचं नाही, तुम्ही इथून हाला सांगते नाही माझ्या तर पोरीला खवळायचं नाही, विनाकारण भांडण होतील. माझ्या पोरीला खवळायचं नाही. हा, मग घेऊन तुझा जायचं माझा इथं. काही संबंध नाही ना? नाही नाही ना तुझी पोरगी, तुझा नाही. नवरा नाही ना? हा, मग मला कशाला बोलती ती? मग काय माझ्या गरज पोरीला आहे? खवळायचं नाही, ते आम्ही आमचं बघू. चल बा. कुठली? हॅलो, हा सर, या ना गाडी घेऊन. हो हो, आले. खुशी ऐका ना. अहो दादाचा फोन आलता. वा 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 वा. बरं झालं आलं. मजेत असेल तू आता, बायको नोकरी पाण्याला लागली, पैसा बिसा भरपूर येत असेल त्यांना. वा. अहो मजेत तर नाही, उलटच झालं इथं. काय? काय झालंय काय, ती नोकरी पाण्याला लागली हा. आणि एका साहेबाच्या पण नादी लागली ती. काय? हा ना, आणि दादाला आणि त्याला तिने हाकलून दिलं. तरी सांगत होतो त्याला, नको शिकव तिला, काही गरज नाहीये. झालं ना आता, आव, बसा बोंबलत. पण त्याला पण वाटलं शिकून मोठी होईन, आपला संसार चांगला चलन, आपण हम्म. कुठून तरी गरिबीत वर येऊ. पण ती उलटच झालंय हो. आता चांगली ते नाही वाटली. रस्त्यावर आलेत. आता शेवटी काय होणार होतं? हा, मी चांगलं समजून सांगितलं होतं त्याला, तू पण नाही 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 नाही, शिकू दे तिला, शिकू दे तिला. अहो ते सावकाराकडून त्यांनी पैसे घेतले होते ना, ते सावकाराने पण त्याचं घर नाव करून घेतलं, तेवढंच होतं हो त्याच्याकडे. आता काय करायचं काय आता? आता काहीतरी पण आपल्याला उपाय करावा लागेल. तुम्ही तोडगा काढा ना ह्याच्यातून काहीतरी. बरं,
कुठे आहे कुठं पण तो? आता काय माहिती कुठे आहे. मी फोन केला तर त्यावेळेस म्हणलं रस्त्याने चालला, एवढंच माहिती म्हणला मला फक्त. हा, कुठं गेला? बरं ठीक आहे, ऐक करू काहीतरी. मला खूप भूक लागली, तू पहिले मला जेवायला वाढ आणि फोन लावा अक्षयला. कुठे आहे तो बघू आपण. चल. हो पप्पा, तुम्हाला काही कळलं का? कर दाजीचा फोन आलता वाटतं कधी मगाशी. काय म्हणले पाहुणे? हो, दाजी म्हणत होते तायडीच त्या साहेबावर काहीतरी चक्कर चालली वाटतं. ती स्वतःची पोरगी जवळ सुद्धा नाही घेतली. मला वाटलं नाही एवढं तायडी इतक्या लांब केली म्हणून. हा असं मला तर भरोसाच वाटत नाही बा. तू काय म्हणतो याच्या माझा विश्वास नाही. कारण तू म्हणतोस सांगतोस, पण माझी पोरगी तशी नाही. आणि जर इतकी पुढे जर गेली असली ना तर आपण जाऊन बघू तिला एकदा, सुनवू काय आहे ते. चला ना, काय वेगळं घडण्यापेक्षा जाऊ आपण. बरं आम्ही येतो तायडी कोण जाऊन नेमकं काय आहे ते पाहून येतो. निघालो तर आम्ही लगेच. हा तुला तसा फोन करीन काय आहे ते. दाद्या हेच ना? वहिनी अश्विनी, वहिनी वहिनी काय भानगडे? हा कोण आहे? अश्विनी कुठे? अश्विनी काय आहे? आणि हा काय अवतार केलाय? वहिनी इकडे या, इकडे या तुम्ही. शोभतंय का तुला? कोण हा? आहे तुम्ही? कोण आम्ही? वहिनी कोण? कुठली वहिनी? बाई आता वहिनी पण हो. काय प्रकार आहे हा? त्या दिवशी पण माणूस हा आलता ज्यावेळेस आपण फिरायला चाललो तुम्हाला माहिती का हा माणूस कोण आहे? कोण आहे? हवा नवरा हिचा. काय? आणि पोरगी आहे आणि नाही, नणंद आहे नाही त्यांची. नाही काय नाही सर, हे खोटं बोलतात सर्वजण. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं का? कळत नाही का एकदा येऊ नका म्हणलं? म्हणजे सगळं खोटं बोलते. काय? कोण नाही तुझा? ही कोण नाही प्रूफ तुझी? दाखवू का? प्रूफ दाखवू? दाखवू का तुम्हाला यांच्या लग्नातला फोटो? हे काय बघितलं? आणि एवढंच नाही, हे अजून आमचे फॅमिली फोटो. हा अरे काय? कशाला फोटो दाखवता? मी तिचा बाप आहे. घ्या. तुला मुलगी बनवून घ्यायची मला लाज वाटते. आणि सोन्यासारखा जावई, सोन्यासारखी ही माझी नात आहे. ह्यांच्याकडे तरी तू लक्ष द्यायचं. ओ साहेब, अहो तुम्ही साहेब, तुम्ही स्वतः साहेब आहात. तुम्हाला एवढं बी कळलं नाही ही माझी लेक आहे, तिला एक नवरा आहे, ही लेकरू तिचं आहे. आणि एवढं असताना सुद्धा तुम्ही अशी अफेअर करता. तुम्हाला शोभतं काय? अहो मला यातलं कुठलंच माहित नाही काही. हिने मला सांगितलं नाही की माझं लग्न पण झालं. साहेब, मला माहिती आहे तुमचं लग्न झालेलं आहे. काय? हो, काय साहेब, तुम्ही काय बोलताय? आणि तुझं लग्न काय बोलले? झालेलं आहे, मला माहिती आहे ना. घ्या. बापरे. वाजले का 12? हा उतरला का चेहरा आता? हा आधी लाज नाही वाटली कुठाने करताना? वय पप्पा मला ही मम्मी नाही पाहिजे आणि ऐक. घरात पण नाही पाहिजे. असं नको करू बाळा. मी तुझी मम्मी आहे ना? आहे ना मम्मी? असं नाही आता आठवण करायचं. झाली का आमची? आता आठवण झाली आमची. असं नाही करायचं. वहिनी मी नोकरीसाठी करत होते बाळा, बाकी काही नाही. हो. नोकरीसाठी. अगं, नोकरीसाठी एवढ्या खालच्या थराला जाशील हे नव्हतं माहित मला. अहो स्वतःच्या पोटच्या पुरीला विसरला तुम्ही नोकरीसाठी. हे जर माहित असतं ना, तुला शिकवलं बी नसतं, नोकरीला बी लावलं अरे नसतं. मी काय सांगत होतो तुला? त्यासाठी सांगत होतो ना. चुकलंच होतं जर माझं. आणि ज्या माणसावर तो विश्वास अहो. ठेवला. सॉरी, चुकलं माझं. चुकलं पप्पा, सांगा ना यांना. चुकलं ना माझं. मला नाही कळलं, मी नोकरीसाठीच केलं. ताई तुम्ही हे बोला ना. भाऊ हो ना, माफ करा. या गोष्टी अशा हे आहेत की तुम्ही सुद्धा लई मनावर घेऊ नका. आणि ह्या गोष्टी जितक्या ताणल्या काही तुटणार आहे. त्याच्यामुळे हा प्रपंच आहे. माझ्या लेकीकडे बघा, तिचं परत चुकणार नाही. आणि तुला मी सांगतो ग, परत जर अशी जर चुकली ना नाही तर पाहुणं हिला तुम्ही घरात नका घेऊन, माझ्या सुद्धा परत दारात येऊ नको. तोंड सुद्धा मला तू दाखवू नकोस. चूक नाही करणार ना अशी परत. नाही. माझं पण चुकलं. काय झालं, मला जिने अंधारात नसतं ठेवलं ना तर मी त्या पायरीला गेलो पण नसतो ना. तिने पण मला सांगितलं नाही, मी पण तिला माझ्या काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यामुळे थोडंफार मिसअंडरस्टँडिंग झालं, त्याबद्दल क्षमा मागतो. पण माझं एक या गोष्टीचं प्रायचित्त म्हणून हे जर काही शिकलेले असले तर मी यांना काहीतरी कामाला लावू शकतो. शिक्षण झालंय तसं माझं 10वी. खरंच मला तुम्ही माफ करत असाल तर मी तुम्हाला चांगला जॉब लावू शकतो. आणि ऐक ग, आता एकत्र राहूनच नोकरी करायची आपण. नको नोकरी, मला नाही करायची नोकरी बेकरी. अगं जसं असं तसं मी काय. जाऊ दे, माफ केलं ना मी तुला. परत चूक नाही करायची. नको रो. एकमेकाला सांभाळून घेण्यातच मजा आहे. प्रपंच हा जेवढा फाटला तेवढा फाटणार आहे. साहेब, त्याच्यामुळं मला काळजी माफ घ्या. करा. आणि तुम्ही खरंच मोठे माणूस, माझ्याबरोबर
फक्त एक चहा आहे गोड म्हणून तुमच्या पाया पडतो. नक्कीच घेऊ, पण असे कोणाचे बी प्रपंच उद्ध्वस्त करू नका. नाही साहेब. तुमच्या उशिरा का आहे ना, पण तुमच्या लक्षात कानाला चूक आली. खडा लावला, मी माती खाल्ली, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा केली. चला, चुकून चहा. काही चुकत चला दादा तुम्ही पण चला. अश्विनी घेताना पाहुणे चला.